महाराज, तातडीनं बोलावलं? होय, बसा. पुतळा साहेब बसा. जी. आपले जावई बापू अंबिका राजेंचे मालक हरजी राजेंनी एक नवीन मोहीम हाती घेतली. हो, केला का काही खुलासा? त्यांनी शंभूराजांच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव समोर मांडलाय. शंभूराजेंचं दुसरं लग्न? आम्ही अंदाज बांधलाच होता. तुमचा काय विचार? आमचा काय विचार? जे आपण म्हणाल ते. आपला शब्द कधी कोणी मोडतं का? तसं नाही. तुम्ही शंभूराजांच्या मातोश्री आहात आणि शंभूराजांच्या बाबतीतला इतका महत्वाचा निर्णय घेताना तुमची मतही जाणून घेणं गरजेचं आहे. शिवाय येसुबाई लहानाच्या मोठ्या आपल्याकडेच झाल्या. त्यांना सूनबाईंपेक्षा लेकीच्या कौतुकानं पाहत आलोय आम्ही. हा विचारही लक्षात असावा. शिवाय जावई बापूंनी स्थळ आणलंय म्हणजे चांगलंच असेल. म्हणूनच तुम्हाला बोलावून घेतलं. बोला, काय करावं? महाराज, आपण जर शंभूराजांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला असेल तर मग आमची काहीच हरकत नाही. शिवाय आपल्या घरात माणसांचा तुटवडा आहे, तेही आहे. आणि आपल्या होत आमचा हो आहे. ठीक, मग येसुबाईंच्या कानावर घालावं. त्यांच्या कानावर कशाला घालायचं? त्या काही आपल्या शब्दाबाहेर नाही. आणि आपण विचारणा केली आहे म्हटल्यावर त्या लगेच हो म्हणतील. जी, तशा त्या समजूतदार आहेतच. तरीही विचारा. आमचं आपल्याशी लग्न झालं तेव्हा आम्हाला कोणी कुठे विचारलं होतं? असं विचारलं असतं तर नकार दिला असता. नकार दिला नसता. आपल्याशी लग्न झालंय म्हणजे आमच्या 7 जन्माचं सार्थक झालंय. काय पुतळा साहेब? काय बाई, मुलाच्या लग्नात आपल्या लग्नाचा विषय काय काढताय? निघतो आम्ही. आज्ञा द्या. निघालात कुठे? काय करावं ते सांगा. राणीसाहेब. महाराज, विचारायच्या गोष्टी आल्या की लांबड लागते. आपण जावयांना हो म्हणा. तसं नाही, आधी सुनबाईंना विचारा. आपण सांगताय म्हणून विचारतो. धाकट्याबाई साहेब, तुम्हीच विचारा. जी. हे रामायण महाभारत आणि ही गीता आतल्या दालनात नेऊन ठेव. जी. ही पेटिका युवराजात अंगठ्या आणि माळा ठेवते. घे. जी. पण तुम्ही किती बी पैजवार ठेवा, युवराजासनी काही गावायचं नाही. खाशीबाईंनी आणि बत्ताशीबाईंनी तलवार आणि अंगठ्या दिल्या त्यांना. आम्हाला तर अगदी लाजल्यागत झालं ग. सुनबाई, मातोश्री, आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. आणि आम्ही हजर. हे बघा, पारिजातक तुम्हाला दाखवण्यासाठीच थांबलो होतो. आम्हाला तर खूप आवडतो. कुठे लावावा? परसदारात लावा. वाऱ्यानं सुगंध दरवळेल महालात. तुम्हाला आवडला? हो. पण सुनबाई, याच्याबद्दल माहित आहे का तुम्हाला? आपण झाड लावलं तर त्याची फुलं मात्र सवतीच्या अंगणात पडतात. हो, ऐकलं होतं आम्ही. म्हणजे रुक्मिणीने लावलं होतं.
रुक्मिणीने लावलेल्या पारिजातकाची फुलं सत्यभामेच्या अंगणात पडत. आलं आमचं लक्ष. आणि समजा तुम्ही लावलेल्या पारिजातकाची फुलं पडली सत्यभामेच्या अंगणात, तर आवडेल तुम्हाला? नाही आवडणार. आमचा पारिजातक फक्त आमच्यासाठी, तो आमच्याच दारात असावा. याच्या फुलांचा सडा फक्त आमच्याच अंगणात पडावा. असं वाटतं खरं, पण असं घडेलच असं नाही. म्हणजे शंभूराजांसाठी सत्यभामा आणायची अशी विचारणा झालीय. मातोश्री, म्हणजे आम्ही काही समजलो नाही. हर्जे राजांनी स्थळ आणलंय शंभूराजांसाठी. म्हणजे दुसरं लग्न? हो, दुसरं लग्न. पण महाराजांनी सांगितलंय, सुनबाईंचा होकार असेल तरच लग्न होणार. बघा, विचार करा, नंतर सांगा. मातोश्री, आबासाहेबांकडून विचारणा झालीये, मग आमचा होकारच आहे. मातोश्री, आम्ही हा पारिजातक अंगणात लावणार. अंबिकाराजे येत आहेत. आबासाहेब, या अंबिकाराजे ताई साहेब या. आरामच करत होतात ना? हे काय? हा गडबडीत ठेवायचा राहून गेला वाटतं. घ्या, ठेवा बाजूला. खलिता इथे कसा काय आला? आबासाहेब, तुम्ही स्वराज्याचे छत्रपती आहात, पण आम्ही सुद्धा छत्रपतींची लेक आहोत म्हटलं. हे असे गनिमिकावे आम्हालाही ओळखता येतात. बरं, आता जरा उठून बसा. आबासाहेब, आम्ही तुमच्यासाठी जिन्नस घेऊन आलोय. अरे वा, म्हणजे आज लेकीच्या हातची चव खायला मिळणार, तर आमच्यासाठी पर्वणीच आहे ही. हो, आम्ही स्वतः केलंय. ओल्या नारळाच्या वड्या वा वा. आम्ही स्वतः भरवणार. सईबाईंचं सगळं घेऊन आला. सईबाई असत्या तर खूप आनंद झाला असता त्याला. एवढी उणीव तुम्हाला. उणीव खरी आहे आबा, पण तुम्ही ती भरून काढली. शिवाय थोरल्या मातोश्री, धाकट्या मातोश्री सगळे आमच्यासाठी खूप करतात, अगदी आई पलीकडे. त्यांनी केलेल्या संस्कारांचं आमच्या सासरी खूप कौतुक होतं. आनंदच आहे. म्हणून तर हा आग्रह, या घराण्यात मुलगी जावी. आणि त्यासाठी आमच्या स्वारींनी दादासाहेबांच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ सुद्धा शोधलंय. आबासाहेब, मुलगी की नाही सुंदर आणि सालस आहे. बघूया, येसूबाईंना विचारूया. कसं आहे,
भाजीच्या देठाची काळजी घेताना काळजाचा देठही दुखवला नाही पाहिजे. आबासाहेब, आमची इच्छा आहे आणि आमच्या स्वारींना नाराज करू नका. आता खरंच छत्रपतींची लेख शोभता आहात. लग्नाआधीच तोंड गोड करून मोकळ्या झालात. राणूबाई, ताईसाहेब, आम्ही तुम्हालाच शोधत होतो. कुठे होता तुम्ही? आम्ही महाराजांच्या महाली होतो. ताईसाहेब, वहिनीचा हो म्हणाल्या. वाटलंच होतं आम्हाला त्या होकार देतील म्हणून. तशा समजूतदार आहेत आपल्या वहिनीचा. त्या समजूतदार आहेत म्हणूनच त्यांच्या लक्षात आलं की त्या एकट्या पुरेशा नाही आहेत दादासाहेबांसाठी. आऊसाहेब म्हणायच्या, विस्तव आहेत शंभूराजे. तो पदराती ठेवायचा आणि पदरी जळू द्यायचा नाही. हे काम अवघडच. आणि दुसरं म्हणजे मुलाबाळांनी घर भरेल. आपल्या मातोश्रींना किती आवडायची मुलं. मातोश्री असत्या तर त्यांना खूप आनंद झाला असता. परंतु ताईसाहेब, मुलगी आहे? हो राणूका, मुलगी आहे. मुलगी म्हणावी तिला चालती फिरती म्हणून. आता पिवळी धमक सोन्याची लगड येते. आणि स्वभाव? स्वभाव आपल्या वहिनीसांना काढावं आणि त्या मुलीला दडवावं. लय साजरं झालं. लग्न ते लग्न होईल आणि आबासाहेबांना आरामही मिळेल. बरोबर. आता आ करा. एवढी चांगली खबर दिली, तोंड गोड करते तुमचं. सुनबाई, सुनबाई, अव कसला विचार करतायसा? तुझाच विचार करत होतो. कुठे होतीस तू? म्या कुठं असणार? मुंडावळे आणायला गेलो होतो. मुंडावळ्या? आता तुम्ही वय म्हणाला सा तर मला दुसरं काम काय? मुंडावळ्या बघा, हळद कुटा, घाना भरा, चुडा बघा. रागावलीस? रागावलो नाही, पण लढाईच्या अगोदरच तह करून बसलासा लगेच लगेच वय म्हणाला सा. चुकलं का आमचं? हवं चुकलं नाही, पर जरा थांबावं, विचार करावा. लगेच इतळलासा. धारात्या, आबासाहेबांनी आम्हाला मातोश्रींमार्फत विचारलं, मग आम्ही नाही कसं म्हणणार ग? आणि तसंही आबासाहेबांनी काही योग्य विचार केल्याशिवाय का आम्हाला विचारायला लावलं असणार? हवं कसं असतं, माणसं लई चलाख असत्यात. गंज बघून गाय बांधाविषयी वाटते तेच नाही. ही तर रायगडाची गंज, कुणाला बी गाय बांधाविषयी वाटलच की. पर आपण ठरवायचं. पर तुम्हाला घाई झालेली, लगेच शिक्के कट्यार उठवून मोकळे बी झालासा. तुझा काही विरोध आहे का धारात्या युवराजांच्या दुसऱ्या लग्नाला? आव विरोध असा नाही, समधीच करत्यात. अगदी बारगीर बी करतो. हो, मला ते 2 आया आहेत. मग शंभूराजांनी जर 2 बायका केल्या तर काय आभाळ कोसळणार नाही. पर माझं म्हणणं हे आहे की आपल्या घरात कोण मुलगी येणार हाय, कुठल्या घराण्याची हाय, खानदानी हाय का नाही, स्वभाव चांगला पाहिजे, अंगात गोम नको, पाठीवर भवरा नको, पुढं उठता बसता त्रास व्हाया नको. आमच्या सुनबाईंचा मान राखणारी पाहिजे, तुमच्या हाताखाली नांदणारी पाहिजे. पण धारात्या, सगळं आपल्यावर असतं ग. हवं ते झालंच, पर तरी एका म्यानात 2 तलवारी आल्याच. धारात्या, आम्ही 2 तलवारी एक होऊन एका म्यानात राहू. असं तुम्ही म्हणतायसा. तिनं म्हणाया पाहिजे, नाहीतर नुसते खाली पुलाव पकवून काय उपयोग? आम्ही आमच्या सवतीला मैत्रिणीप्रमाणे वागवू. सवत आणि मैतर की का? मैत्री नसते? अगं आता आम्हालाच केवढे सासूबाई आहेत. बघ त्या किती प्रेमाने आनंदाने राहतात. तू कधी ऐकलंय त्यांचं भांडण, त्यांचं रुसणं? हवं कसं रुसत्याल, कसं भांडण होईल? आऊसाहेबांची ती पारख 52 कस लावून मगच बाशिंग बांधले समद्यासनी. म्हणून म्हणतोय, जरा बघा, विचार करा. निघाल्या लगेच 2 तलवारी एक कराया.
अहो कवापासून मागाव आहे तुमच्या. राजी साहेब निरोप दिला असता तर आम्ही तुमचा माग काढला असता. कशाला हो? त्या परस आम्ही तुमच्याकडे येणं बरं नाही का? हा? वा, बरं वाटलं. नाही नाही म्हणतात चांगलं शरीर कमावलंय तुम्ही. नाही हो, तरी रोज जाणं होत नाही. घरसोड होत. आणि ते का म्हण? रात्रीची जागरणं, दिवसभर सदर सांभाळायची, मध्येच आबासाहेबांचा आजारपण, उसंतच मिळत नाही. तरी पण एवढा पीर राखलाय ती महत्वाचं. पण दाजी साहेब आता ठरवलंय, उद्यापासून पहिला व्यायाम, काठी बोथटी, तलवार, जोर बैठका, मलखांब खेळायचं, मग बाकीची काम. आता नव्या मोहिमेला सामोरं जायचंय. महाराज बोलले तर. हो बोलले तर. आमची भूमिका सांगितली का नव्या मोहिमेतली? हो तर. तुम्हीच आघाडीवर आहात नव्या मोहिमेत असं समजलंय. युवराज, आधी वाटलं बोलावं का न बोलावं, परत म्हटलं हुन काय होईल. हा, कुणासाठी बोलतोय आपण? आपल्याला अडक्या मिळवण्यासाठीच ना. हे चांगलं केलं दाजी साहेब. आता थांबायचं नाही. तुम्ही पुढं आणि आम्ही माग. तुम्हाला सगळी माहिती आहे तिकडची. खडानखडा माहिती तर. अहो माणसं कशी, चालरीत कशी, रंगरूप तर काय बोलायचंच नाही. मग आता थांबायचं नाही. दुडकी चाल सोडा. टाच मारलीच बघा. कसं आहे दाजी साहेब, या अशा मोहिमा जेवढ्या लवकर होतील तेवढ्या चांगल्या. एकदा रेंगाळल्या की रेंगाळल्या. चला, तुमच्या ताई साहेबांना सांगायला पाहिजे. दाजी साहेबांना कशाला सांगताय? सांगितलं पाहिजे तर. उलट त्यांनाच आस लागून राहिली या मोहिमेची. आलो. मुजरा राहिला. नक्की कशाबद्दल बोलत होते दाजी साहेब? तुम्ही येण्याची वर्दी दिली नाही? मातोश्री, असं अचानकच यावंसं वाटलं. बाळराजेंना महाली घेऊन जाण्यासाठी. बाळराजे कुठे आहेत? बाळराजेंना शोधताय, पण नजरेत कोणी दुसरंच दिसतंय. कोण? नवीन माणूस. मातोश्री, हो म्हणालात ना? सांगितलं आम्हाला धाकट्या बाई साहेबांनी. योग्य केलं ना आम्ही की घाई केली? घाई केली असं का वाटतंय तुम्हाला? म्हणजे नाही म्हणायचंय का सवतीला? नाही, पण आबासाहेबांनी विचारणा केली म्हणून आम्ही. ते त्यांचं मोठेपण. निदान त्यांनी विचारायला तरी लावलं. नाहीतर हल्ली असले प्रघात नाही. लोक उठ सूट दुसरं लग्न करतात, नाहीतर राग ठेवतात आणि त्यास मान्यताही. आम्हालाही त्याचंच नवल वाटलं मातोश्री. आमच्या हो नाही याला काहीच अर्थ नसताना आबासाहेबांनी आमची संमती विचारली. स्वराज्य आणि स्वातंत्र्य म्हणतात ते हेच. अहो, आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही लहान होतो, 8-9 वर्षांचे. लहान असताना सईबाई राणीसाहेबांसोबत खूप खेळायचो, हसायचो, भांडायचो. त्यामुळेच कळतेपणी आमच्यात परकेपणा जाणवला नाही. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपल्या वाटचं माणूस, आपल्या वाटचं सुख कोणाशी तरी वाटून घेतोय असं कधी वाटलंच नाही. पण तुम्हाला मात्र ते जड जाईल, पण तरीही स्वीकारावं लागेल. परंतु मातोश्री, आबासाहेबांची इच्छा आहे युवराजांचं दुसरं लग्न करण्याची. पण मग त्याला आम्ही मोडता घालणं योग्य नाही म्हणून आम्ही हो म्हणालो. अहो, पण तरी तुमचं बरं आहे. सवत असली तरी थोरलेपणा तुमच्याकडे, आमच्याकडे मात्र धाकटेपणा होता. निभावणंही कठीण होतं हो. सगळा मानपान तिकडे, आमचं काय नावापुरता. म्हणून तर म्हणतात
नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. मातोश्री, पण एक आहे, आपल्या सुखात अर्धी वाटणी येते, आपल्या आनंदात अर्धी वाटणी येते. अर्ध द्यावं लागतं, ही मनाची तयारी ठेवा. मग काहीच अडचण नाही. पण तरीही युवराजांच्या सुखासाठी वाटणी मंजूर आहे आम्हास.